नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर श्रावण महिन्यामध्ये आपण सत्यनारायण का करावं आणि कशासाठी करावं? तर बघा, आता श्रावण महिन्यामध्ये 1, 5, 7, 11, 21, 51, 108 सत्यनारायण कसे करायचे असतात. तुमचे मोठ्यात मोठं कर्ज असेल, आर्थिक संकट आलेले असतील, संतान प्राप्तीसाठी, तसेच नवरा बायकोचे भांडणं, हे आपल्या सर्वसामान्याच्या जीवनामध्ये जे काही समस्या अडचणी असतात त्या सगळ्या तुम्हाला जर संपून टाकायच्या असतील, कमी करायच्या असतील, तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कमीत कमी एकदा तरी सत्यनारायण अवश्य करा. याशिवाय आता नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन येतं, तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही असं सत्यनारायण घरच्या घरी करू शकता. जसं आपण पौर्णिमेला करत असतो त्याप्रमाणेच. तर प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो. अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अतिशय प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत. तर घरच्या घरी अगदी सहजपणे करता येणारी अशी तुम्ही सत्यनारायण पूजा नक्की करा. श्रावणामध्ये एकदा तरी तुमच्या घरी अशी सत्यनारायण पूजा झालीच पाहिजे की जेणेकरून सर्व अडचणींवर आपल्याला मात करून त्यातून मार्ग काढता येईल. दर महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी असं सत्यनारायण केलं तर तुमची मोठ्यात मोठी कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होते. आणि ही सत्यनारायण पूजा बऱ्याचशा महिलांनी सुरू केलेली आहे. त्यांना त्यांचे अनुभवसुद्धा आलेले आहेत. तुम्हाला काहीतरी करून घ्यायचं असेल ना तर सत्यनारायण पूजा नक्की करा. बघा, तुम्ही या सत्यनारायणाला श्रावण महिन्यामध्ये कधी सुरुवात करू शकता. सोमवारसुद्धा आहे श्रावणातला, त्याच्यानंतर नारळी पौर्णिमासुद्धा आहे. तर तुम्ही या दिवशी तुम्ही नक्कीच करा त्या दिवशी तरी, कारण श्रावणामध्ये दर सोमवारीसुद्धा तुम्ही करू शकता. श्रावणामध्ये तुम्ही 11 दिवस 21 दिवस कंटिन्यू करू शकतात. कसं करायचं आहे ते मी सगळं सांगते. आता समजा श्रावणामध्ये तुम्हाला 5 दिवस सत्यनारायण करायचं असेल किंवा समजा 7 दिवस 11 दिवस करायचं असेल तर मी आजपासून सुरुवात केली आहे. तर ही पूजा मांडणी मी अशीच ठेवणार आहे. म्हणजेच पूजा मांडणी जी आहे तर ती आपल्याला उचलायची नाही आहे आणि परत करायची नाही आहे. पूजा मांडणी जी आहे तर ती आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि रोज फक्त तुम्हाला समजा पानं सुकलेली असतील, फुलं सुकलेली असतील तर ते काढून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही ते बदलू शकता. आणि पूजा मांडणीच्या वेळेस बघा, आपण जो वस्त्र आपण हंतरतो चौरंगावरती पाटावरती तो सुद्धा तुम्ही बदलू शकता जर खराब झाला तर तुम्ही रोज असं चेंज करू शकतात या सगळ्या गोष्टी. तर खाली करून पूजा हलवली तरीसुद्धा चालते. तर फक्त पूजा दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो त्याच्या आधी इथे आपल्याला स्वच्छता करून घ्यायची, कारण काही लोक 108 दिवस सत्यनारायणची पूजा करतात. मग ही पूजा रोज नवीन मांडायची गरज नाही आहे, तीच पूजा राहून द्यायची आहे. तांदूळ वगैरे पाणी या गोष्टी आपण बदलू शकतो, स्वच्छता इथे करू शकतो, वाळलेल्या गोष्टी काढू शकतो, आपण नवीन गोष्टी ठेवू शकतो. हे असं तुम्ही करू शकतात. तर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये खूप आर्थिक अडचणी असतील तर अशी तुम्हाला पूजा नक्की करायची आहे. बघा, आता फक्त आपण पूजा करतो, पूजा करायची आपण आणि काही करायचं नाही, फक्त झोपून राहायचं आहे. तर अशाने आपल्या आर्थिक अडचणी नाही संपणार. तुमच्या कष्टासोबत नशिबाची साथ पाहिजे असेल तर तुम्हाला ही पूजा करावीच लागेल. याचा आपल्याला आधार घ्यायचा असतो या पूजेचा, म्हणजे आपण जे कष्ट करतोय तर त्याचा आपल्याला संपूर्ण फळ हे मिळत असतं. म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठल्याही समस्या असतील, काही असेल, नवरा बायकोचे पटत नाही किंवा अगदी होत्याचं नव्हतं झालेलं आहे, खूप अडचणी अचानक आलेल्या आहेत, मूलबाळ न होणे वगैरे अशा कोणत्याही समस्या असतील तरी तुम्ही हे सत्यनारायण जे आहे तर ते तुम्ही करा. बघा, तर श्रावणामध्ये एकदा तरी तुम्ही हे करावंच. तर हे आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे. वर्षामध्ये 1 ते 2 सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये झालेच पाहिजे. आणि बघा, आजकाल आपण एवढं आपल्या आयुष्यामध्ये बिझी असतो ना, तर बघा, महिला किंवा पुरुष घ्या, कोणीही असो, आपण खूप म्हणजे टेक्निकल जगामध्ये आता वावरत असतो आणि त्याच्यामध्येच तेवढ्यात म्हणजे समस्यासुद्धा वाढलेल्या आहेत. तर त्यामुळेच आपल्या समस्या ज्या आहेत त्या कुठेतरी संपायला पाहिजे. आपण जे कष्ट करतो त्याला कुठेतरी नशिबाची साथ ही मिळाली पाहिजे. यासाठी आपल्याला अशा पूजा अर्चा अमुक एक दिवशी करायच्या असतात आणि श्रावणातला प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. तर त्यामुळे तुम्ही हे सत्यनारायण करा. बघा, या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडून श्रावणामध्ये सत्यनारायण होणार आहे, याची तुम्ही नक्की काळजी घ्या. तुमच्याकडून ही सेवा देखील होईल. पौर्णिमेच्या दिवशी पण तुम्ही करू शकता. मनापासून सेवा करा. आता मी तुम्हाला पटकन पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, प्रथम एक पाट किंवा चौरंग घ्या, त्याच्यावर पांढऱ्या रंगाचे वस्त्र हंतरा. तुम्ही छान रांगोळीसुद्धा तुम्हाला काढायची आहे, कारण रांगोळीमुळे पूजेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं. बघा, चौरंग असेल आणि जर तुमच्या घराजवळ समजा आंब्याचं झाड असेल तर तुम्हाला चौरंगाच्या 4 पायांना तुम्ही 4 आंब्याचे डहाळे तुम्हाला लावायचे आहेत, बांधायचे आहेत. आणि जरी समजा तुम्हाला आंब्याचे डहाळे नाही भेटले तरी हरकत नाही. एक गोष्ट कमी असली म्हणजे पूजा आपण थांबवायची असं नाही, अशी चूक करायची नाही. जी गोष्ट आपल्याकडे असणार आहे त्याच गोष्टीने सगळे आपण पूजा मांडणी करून घ्यायची आहे. तर बघा, आता सगळ्यात पहिले तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे.
अगरबत्ती लावून घ्या। आता महत्त्वाचं म्हणजे सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक तुम्ही मागवायचं आहे। तुमच्याकडे नसेल तर, आणि जर असेल तुमच्याकडे पुस्तक तर अतिशय उत्तमच आहे, आणि नसेल तर तुम्ही घ्यायचं आहे। तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल, किंवा कोणत्याही पूजा साहित्याचं दुकान असतं बघा, तिथे तुम्हाला हे जे पुस्तक आहे सत्यनारायण पूजाविधी ते तुम्हाला मिळून जाणार आहे। तर बघा, आता सर्वात महत्त्वाचं संकल्प आपल्याला करायचा आहे। तर संकल्प जो आहे तो तुम्हाला पहिल्यांदाच म्हणजे पहिल्या दिवशीच करायचा असतो। तुमची जी कोणतीही अडचण असू द्या, कोणत्या अडचणीसाठी तुम्ही सत्यनारायण करत आहात, तर तो संकल्प तुम्हाला करायचा आहे। म्हणजे आपली जी काही अडचण आहे ती तुम्हाला बोलून त्याचा आपल्याला संकल्प करायचा आहे की हे देवी आई, हे माता लक्ष्मी, सत्यनारायण भगवान, ही अडचण दूर करण्यासाठी मी 5 सत्यनारायण किंवा 7 सत्यनारायण किंवा 11 सत्यनारायण असं तुम्ही जे काही तुम्ही करणार आहात किती दिवसाचं, तसं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे, संकल्प करायचा आहे, आणि तितके दिवस ही पूजा मांडणी तुम्हाला तशीच ठेवायची आहे। तर तुम्ही जोपर्यंत ही पूजा करताय तोपर्यंत तुम्ही हा दिवा लावू शकता। म्हणजे अखंड दिवा लावायची गरज नाही आहे, कारण आपण 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस असं करणार आहोत। तर त्यामुळे तुम्ही सकाळी दिवा लावला आणि तो 3 ते 4 तास तुमची पूजा होईपर्यंत जरी चालला तरी हरकत नाही। पूजेला अगदी अर्धा पाऊण तास हा लागणार आहे, पण दिवा कमीत कमी 3-4 तास चालेल असा दिवा तुम्ही नक्की लावा। आपल्याला पूजा करायची आहे। आता बघा, आता पूजेमध्ये सत्यनारायण भगवानांचा फोटो घ्या, बाळकृष्णाची मूर्ती घ्या, तांब्याचा कलश घ्या, तामण घ्या, सुपारी, विड्याची पाने, तांदूळ, आंब्याचे डहाळे, याच्या चारही बाजूला तुम्हाला आंब्याचे डहाळे हे लावायचे आहेत। चारही बाजूंना मिळाले तर नक्की लावा। तर यातली एखादी गोष्ट नाही म्हणून तुम्हाला मी आधीच सांगितलं की सत्यनारायण पूजा ही करायची नाही, असं करू नका। त्यानंतर गहू घ्यायचे आहेत, त्यानंतर अष्टगंध, अगरबत्ती, कापूर, निरंजन, फुले आणि प्रसादासाठी तुम्हाला शिरा घ्यायचा आहे। आता बघा, चौरंगावर तुम्हाला पांढरे वस्त्रावर मधोमध रास करून घ्यायचे आहे, यावर गहू ठेवायचे आहेत, तांब्याचा कलश ठेवायचा आहे, याला हळद आपण कुंकवाने किंवा अष्टगंधाने तुम्हाला खालून वरच्या दिशेला 5 दिशांना तुम्हाला रेषा काढायच्या आहेत। तर खालून वरच्या दिशेनेच काढायचे आहेत, लक्षात ठेवा। त्याच्यानंतरच या तांब्यामध्ये तुम्हाला 5 विड्याची पानं लावायची आहेत, आणि त्यामध्ये तुम्हाला 1 रुपया, सुपारी, फुलं, अक्षदा, गंध या गोष्टी टाकायच्या आहेत। त्याच्यानंतर हे 5 विड्यांची पानं आहेत ती ठेवायची आहेत, आणि हा तांब्या त्या गव्हाच्या राशीवर ठेवा। नंतर तांब्याचे किंवा चांदीचे तामण घ्या, त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे, पण त्या तामणामध्ये भरपूर तांदूळ घ्यायचे आहेत, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे। आता बघा, कलशाच्या समोर 2 विड्यांची पानं 3 ठिकाणी ठेवा, त्यावर 3 सुपाऱ्या ठेवा। आता या 3 सुपाऱ्या कसल्या ते मी सांगते। पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची, आणि तिसरी सुपारी जी आहे तर ती वरुण देवतेची आहे। तर याप्रमाणेच तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे। आणि अजून एक बघा सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला समजा व्हिडिओ पाहायचा असेल आपण पूजा मांडणी कशी करतो सत्यनारायणाची, तर त्या संदर्भात व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही चेक करा। आणि तसं मी या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकते त्या व्हिडिओची, मग तुम्ही एकदा चेक करा। तर अशी आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे, काही नाही, अगदी एकदम साधी सोपी पूजा मांडणी आहे। तर आपल्याला अशी करून घ्यायची आहे। तर बघा, सगळ्यात पहिले पुरुषांनी किंवा स्त्रियांनी जे कोणी पूजा करते त्या व्यक्तीने आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे, पुरुषांनी गंध लावायचा आहे, आणि त्याच्यानंतरच आपल्याला कुलदेवीचे नामस्मरण करायचं आहे, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, कलशाला नमस्कार करायचा आहे। आता सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहे। तर चौरंगावर सगळ्यात उजव्या साईडची, चौरंगाची उजव्या बाजूची ही पहिली सुपारी क्रमांकाची गणपती बाप्पाची असणार आहे, कारण याला आपण बघा अगदी संस्कृतमध्ये स्तोत्रमंत्र म्हणायची गरज नाही आहे। त्या सुपारीला स्नान घालून पुसून पानावर ठेवा, नंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा, त्याच्यानंतर शेंदूर, अष्टगंध, जे काही गणपती बाप्पांना प्रिय आहे त्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत। गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहेत, आणि हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे, तर असं आपण म्हणायचं आहे। आणि गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य समोर पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे, त्यावरती साखरेची वाटी ठेवायची आहे, आणि त्याच्याभोवतीच आपल्याला पाणी फिरवायचं आहे। अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे, आणि तसंच आपल्याला त्यांना खोबरा आणि गुळाचा सुद्धा नैवेद्य हा दाखवायचा आहे। आणि तर बघा, म्हणजे असं आपल्याला बोलायचं आहे, मंत्रस्तोत्र तुम्ही जरी नाही बोलले तरी चालणार आहे। आणि त्याच्यानंतर निर्विघ्नपणे आमची पूजा ही पार पडू द्या असं बाप्पांना प्रार्थना करायची आहे। आता त्यानंतर तुम्हाला बघा, कुलदेवीची ही सुपारी आहे, तर कुलदेवीची पण आपल्याला अशीच साध्या पद्धतीने पूजा करायची आहे की माते मी तुला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे, फुलं अर्पण करत आहे, नैवेद्य अर्पण करत आहे, तसं आपल्याला बोलायचं आहे। गणपती बाप्पांना पण दिवा ओवाळायचा आहे, कुलदेवीला पण दिवा ओवाळायचा आहे, आणि त्यानंतर कुलदेवीला आपल्याला तुळशीपत्र हे घ्यायचं आहे, तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवायचं आहे, आणि नैवेद्याभोवती बघा इथे पाण्याचं पहिले भरीव चौकोन आपण करून घ्यायचं आहे, त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आहे। तुळशीपत्राने आपल्याला हा नैवेद्य जो आहे कुलदेवीला तो अर्पण करायचा आहे। त्यावर 1 तुळशीपत्र आपल्याला पालथं ठेवायचं आहे, लक्षात ठेवा।
गणपती बाप्पांच्या प्रसादावर तुळशीपत्र ठेवायचं नाही आहे। आता वरुण देवतेची पूजा ही स्नान घालून पुसून नंतर हे वरुण देवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करत आहे, हे वरुण देवता मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे, हे वरुण देवता मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे असं आपल्याला म्हणायचं आहे। आणि परत पाण्याचं भरीव चौपण करून घ्यायचं आहे, नैवेद्य ठेवायचं आहे। याच्यावर पण तुम्हाला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे। तुळशीपत्र ही आपल्याला पालथीच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर नमस्कार करायचा आहे। बघा, गणपती बाप्पांची पूजा झाली, कुलदेवीची पूजा झाली, वरुण देवतेची सुद्धा पूजा झाली। आता या सुपाऱ्यांना आहे ना तुम्ही एका कागदामध्ये नावं लिहून ठेवायचे। बघा, ज्यावेळेस आपण उद्यापन करू त्यावेळेस म्हणजे कसं गणपतीची सुपारी, कुलदेवीची सुपारी, वरुण देवतेची सुपारी प्रत्येक वेळेस तुम्ही सत्यनारायणाला याच सुपारी अशा प्रकारे वापरायच्या आहेत, नवीन घ्यायची गरज नाही। आता आपल्याला मेन म्हणजे बाळकृष्णाची पूजा करायची। आता सगळ्यात पहिले ही सत्यनारायण भगवानांना फोटो आहे, इथे सगळ्या गोष्टींना तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, त्याच्यानंतर फुलं अर्पण करायचे आहेत। कलशाला पण आपण एक फुल अर्पण करू शकतो। आता आपल्याला बाळकृष्ण भगवानांना स्नान घालून घ्यायचे आहे, नंतर पुसून घ्यायचं आहे, आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत आणि अगदी दिवासुद्धा त्यांना ओवाळायचा आहे, अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे। आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे, नैवेद्य शिऱ्याचंच लागणार आहे कारण सत्यनारायण पूजेमध्ये या शिऱ्याला जास्त महत्त्व असतं। पाण्याचं भरीव चौकोन करायचं आहे, परत तसंच त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आहे, त्याच्यानंतर तुळशीपत्र घ्यायचं आहे, आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आहे, नंतर 3दा याच्यावर पाणी फिरवायचं आहे आणि नंतर बाळकृष्णाला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि एक तुळशीपत्र तोडून आपल्याला नैवेद्यावर ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे नैवेद्य अर्पण हा करायचा आहे। आता आपल्याला सगळी पूजा झाल्यानंतर अध्याय 1 ते 5 वाचून शेवटी आपल्याला आरती करायची आहे। तर हे 5 अध्याय जे आहे हे अतिशय छोटे आहेत, संपूर्ण पूजा करून मांडून तुम्हाला हे सगळे अध्याय वाचायला फक्त अर्धा ते पाऊण तास लागणार आहे। आणि हे अध्याय झाल्यानंतर शेवटी बघा आरती आहे, श्री सत्यनारायणाची आरती, तर ही तुम्हाला म्हणायची आहे। तर अशी अगदी सोपी पूजा मांडणी आहे, ही तुम्हाला श्रावणामध्ये कधी पण तुम्ही करू शकता। श्रावणामध्ये रोज करा, पौर्णिमा जी असते तर पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा तुम्ही करा। तुम्ही संध्याकाळी ही पूजा मांडणी आहे तर ती करू शकता। जर तुम्हाला वाचता येत नसेल तर या कथा आणि आरती तुम्ही यूट्यूबला लावून द्या तरीसुद्धा चालणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा करायची आहे। तर सत्यनारायणाला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे, सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये ही झालीच पाहिजे। तर अशा या गोष्टी आहे। याशिवाय तुम्ही या पूजेमध्ये बघा या सगळ्या गोष्टींना तुम्हाला बेलपत्र जे आहे तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता, कारण आपण ही श्रावणामध्ये पूजा केलेली आहे। तर त्यामुळे बेलपत्राशिवाय तुम्हाला जे महादेवाचे अजून काही शमी वगैरे या गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर नक्की तुम्ही या पूजेमध्ये अर्पण करू शकता। त्यानंतरच बघा बाळकृष्णांना सुद्धा तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे। बघा, तुळशीपत्र जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं असतं। तर अशी अगदी सोपी पूजा मांडणी आहे। तर राहिला प्रश्न दुसरा की तुम्ही एक दिवसच पूजा मांडणी करणार असाल किंवा या पूजेचं उत्तर पूजा कशी करायची आहे, तर ही सगळी जी फुलं वगैरे या गोष्टी या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या असतात किंवा तुम्ही एखाद्या झाडाजवळ सुद्धा टाकू शकता। बाकी ज्या खायच्या गोष्टी आहे गहू वगैरे या आपण घरातल्या धान्यामध्ये तुम्ही टाकू शकता, कारण आपल्याला हे आपण घरातलेच आपण खाणार आहोत। म्हणजे पोळी वगैरे तुम्ही करता, चपाती वगैरे त्याच्या पिठामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं असतं। आता प्रसाद आपण घरच्यांनीच खायचा आहे। बघा, उद्यापनाला आता तुम्हाला मंत्र सांगते, तो संपूर्ण मंत्र म्हणत तुम्हाला अक्षता व्हायच्या आहेत या पूजेवर। तर असा मंत्र आहे बघा, यान तू देवगणाः सर्व पूजा मदय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्ते पुनरागमनाय च, असा मंत्र बोलायचा आहे तुम्हाला। आता हा जो मंत्र आहे ना, ज्यावेळेस तुम्ही सत्यनारायणाची पूजेविधीचं तुम्ही जे पुस्तक आणणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटच्या पेजला हे मिळून जाणार आहे। तर मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती पूजेमधून उचलून तुम्हाला त्यांच्या जागी ठेवायची आहे आणि त्यांच्या जागी पण आपल्याला अक्षता टाकायच्या आहे। तर बघा अशी अगदी सोपी पूजा मांडणी आहे, फार काही याला उद्यापन वगैरे असं काही नाही आहे। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशी पूजा अतिशय ही फलदायी पूजा आहे, तर तुम्ही अशी करू शकता। तर श्रावणामध्ये असं सत्यनारायण जो आहे तर तो आपल्याला घरच्या घरी झालाच पाहिजे, जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या आपण पूर्ण करू शकतो आणि श्रावण महिन्याचं संपूर्ण फळ आपल्याला हे मिळालं पाहिजे। तर ही पूजा मांडणी आहे, ही माहिती तुम्हाला पटली असेल तर नक्की तुम्ही इतर जणांनासुद्धा तुम्ही शेअर करा। बघा 100% अनुभव हे तुम्हाला येतील। तर थोडक्यात नियम तुम्ही जाणून घ्या। आता बघा परत सांगते, ज्या वाळलेल्या वगैरे वस्तू असतात फुलं वगैरे तुम्ही त्या बदलू शकतात, तांदूळ गहू पण तुम्ही बदलू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेड्याचं पान वगैरे या गोष्टी तुम्ही बदलू शकतात। आणि प्रसाद जो आहे तो तुम्ही अगदी साखरेचा प्रसाद दाखवला तरीसुद्धा चालणार आहे।
पण तुम्हाला बघा रोज संध्याकाळी किंवा सकाळी का होईना एकदा तरी तुम्हाला शिऱ्याचा प्रसाद हा बनवायचा आहे. सत्यनारायण पूजेमध्ये शिऱ्याच्या प्रसादाला अतिशय महत्त्व असतं. त्याच्यामुळे हा प्रसाद जो आहे तो घरातल्यांनीच खायचा आहे. शक्यतो पूजा झाली की तुम्ही शिऱ्याचा प्रसाद लगेच ठेवायचा असा नियम तुम्ही ठेवा. म्हणजे कसं, तसेच घरामध्ये सासू सासरे, तुमचे जाऊ दिरे जे कोणी असतील, सासरकडचे असतील तर तुमच्या कुळातले आहे तर ते तुमचे लोक झाले तर ते हा प्रसाद खाऊ शकतात. बाकी बाहेरच्यांनी तुमच्या म्हणजे माहेरचे चालणार नाही. माहेरच्यांनी प्रसाद खाल्लेला अजिबात चालत नाही. आपण लग्न झाल्यावर त्यांचे नाही राहत, आपण परके होऊन जातो. तर असे एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. फार काही नियम नाही आहे. मासिक धर्मसूतक वगैरे असेल तरीही तुम्हाला पूजा करता येणार नाही. आणि समजा मासिक धर्म आला तर समजा तेवढे दिवस आपले स्किप करायचे आहेत, नंतर तुम्ही कंटिन्यू पुढे नंतर चालू करू शकता परत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेला तुम्ही असं सत्यनारायण नक्की करत जा. याचे खरंच खूप फायदे आहेत. बघा, शक्यतो रोज पूजेची ही वेळ जी आहे तर ती सारखी ठेवा. शक्यतो पूजा रोज एका वेळी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि ब्रह्मचर्याचे पालन वगैरे असं काही नाही, हे नियम नाही आहे. त्यासाठी फक्त एक नियम म्हणजे मांसाहार करायचा नाही आहे, जो महत्त्वाचा नियम आहे. कांदा लसूण खायचा नाही आहे वगैरे असे काही पण नियम नाही आहे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर ते तुम्हाला समजलं असेल तर. आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.